खान नावाचा एक मुघल सरदार होता. दिल्लीकडून 77,000ची फौज घेऊन तो पुण्यात आला. 77,000 म्हणजे 77,000 इतकी मोठी फौज घेऊन तो पुण्यात आला. कारण त्याला आपल्या शिवाजी महाराजांना हरवायचं होतं. स्वराज्याच्या किल्ल्यांवर त्यांनी हल्ला केला, पण त्याला एकही किल्ला जिंकता आला नाही. त्याची दमछाक झाली. मग त्याने कारतलब खान नावाच्या एका सरदाराला बोलवलं. कारतलब खानला हा शाहिस्ते खान म्हणाला, कारतलब खान, तुम्ही पराक्रमी आहात. आपल्याला शिवाला हरवायचंय. सगळ्यात आधी कोकणवर हल्ला करा. बारिशचा मोसम संपताच तुम्ही शिवाचा कोकण जिंकून घ्या. आधी जमीन घेऊ, मग किल्ले मिळवू. मग काय, कारतलब खान पुण्यावरून निघाला. कोकणात उतरायला कारतलब खानना सह्याद्रीचा मोठा घाट पार करायला लागणार होता. सह्याद्रीचा मोठा घाट म्हणजेच सह्याद्रीचा मोठा डोंगर. खानाने कोकणात उतरायचा बेत टाकला. तो त्याच्या सरदारांना म्हणाला, लोहगडाकडून कोकणात उतरताना उंबरठेंडीचा घाट लागतो. त्या घाटात घनदाट जंगले. सेना आपल्या भल्या मोठ्या फौजेला तोंड देऊ शकणार नाही. खान आणि त्याची फौज अगदी वरपर्यंत पोहोचली. रात्री ते तिथे थांबले. सकाळ झाली. कारतलब खान आपली फौज घेऊन निघाला. त्याची काही माणसं घोड्यावरून अधिक पुढे जाऊन पाहणी करून आली. सब ठीक आहे, वाट मोठी आहे, त्यांनी निरोप पाठवला. निसर्ग भरला होता. रान हिरवंगार झालं होतं. हळूहळू फौज घाट उतरून अगदी खिंडीच्या मध्यभागी आली. खान आपल्या सरदारांना म्हणाला, अब शिवा हमारे फौज से नहीं बच सकते. आपली युक्ती यशस्वी झाली आणि अचानक नगारा दुमदुमला. खानाच्या सैन्याला तर कळलं सुद्धा नाही त्या आवाज नक्की कुठून येतोय. तेवढ्यात तो उतराली आणि जंगलातून सपासप बाण फुटू लागले. खानाचे सैनिक बाण लावून खाली कोसळत होते. इकडतेच का असे आढळले. बाण नक्की कुठून येतात हे कोणालाच कळत नव्हतं. खान घाबरला, चिडला. त्याने आज्ञा दिली, दुश्मन को मारो. त्याचे घाबरलेले सरदार म्हणाले, खान साहेब, अहो मारायला शत्रू जरी कुठे दिसतोय. अहो कोणीच दिसत नाहीये. खानाला आता कळालं की आपण शिवाजी महाराजांच्या तावडीत सापडलो. तुम्हाला माहितीये, शिवाजी महाराजांनी तिनं काम केलं होतं. कसं ते ऐकू लागले. खानाचे सैनिक बाण लागून खाली कोसळत होते. इथे तर का असे आढळले. बाण नक्की कुठून येत आहेत हे कोणालाच कळत नव्हतं. खान घाबरला, चिडला. त्याने आज्ञा दिली, दुश्मन को मारो. त्याचे घाबरलेले सरदार म्हणाले, खान साहेब, अहो मारायला शत्रू तरी कुठे दिसतोय. हो कोणी दिसत नाहीये. खानाला आता कळालं की आपण शिवाजी महाराजांच्या तावडीत सापडलो. तुम्हाला माहिती आहे, शिवाजी महाराजांनी युक्तीनं काम केलं होतं. कसं ते ऐका. महाराजांचे गुप्तहेर म्हणजेच सिक्रेट एजंट, त्यांचं नाव रेड्डी नाईक. त्यांचा गुप्तहेरांचा सिक्रेट एजंटचा एक गटच होता. त्यांनी खानावर पूर्ण नजर ठेवली होती. खान नक्की कुठल्या मार्गाने येतोय हे त्यांना नक्की माहीत होतं. खान घाट चढण्याआधी महाराज नेताजी पालखट आणि काही मावळ्यांना घेऊन आधीच पोहोचले होते. तिथे दाट झाडी होती. गर्द जंगलात ते लपून बसले होते. ते एकदम अदृश्य झाले होते. खानाच्या सैन्याला आणि खानाला ते दिसले सुद्धा नाही. म्हणूनच खान आपली फौज घेऊन पुढे आला. आता खानाचा एक सरदार त्याला म्हणाला, खान साहेब, आपण हार मानूया का? नाही तर आपली सगळी सेना या घाटात मारली जाईल. खानाने ते ऐकलं, पण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्याने पांढरे झेंडे वर करण्याचा हुकूम दिला. मित्रांनो, पांढरे झेंडे म्हणजे शरणागती, म्हणजेच सरेंडर करणं. आपले शिवराय नियम पाळणारे होते.
शत्रूने पांढरा झेंडा दाखवला. तो आपल्याला शरण आला आणि हार मानले. शरण आला शत्रूवर शस्त्र म्हणजे वेपन चालवायचा नाही असा नियम होता. शिवरायांनी लगेच हल्ला थांबवला आणि महाराज आपले सैन्य घेऊन बाहेर आले. महाराजांनी शिरस्त्राण म्हणजेच लोखंडी हेल्मेट घातलं होतं. अंगावर जायदार चिलखत शोभत होतं. हातावरचे 2 भाते रंकाप्रमाणे दिसत होते. महाराजांच्या उजव्या खांद्यावर धनुष्य अडकवलेलं होतं. त्यावर सुगंध लावलेलं होतं. खान जीव मुठीत घेऊन राजांसमोर आला तेव्हा महाराज त्याला म्हणाले, आमचं कोकण मुंडायच्या इराद्याने तुम्ही निघाला होतात, पण तुम्ही हार मानले. शरण आलात म्हणून आम्ही तुम्हाला सोडत आहोत. म्हणजे स्वराज्यावर मात्र तुम्ही वाईट नजर ठेवू नका. याची शिक्षा दंड म्हणून तुमची संपत्ती आणि सामान आम्ही जप्त करीत आहोत. सामान खिल्ली सोडून आपली हत्यारं टाकून तुम्ही परत श्रेष्ठखानाकडे जाऊ शकता. खान पण मुकाट्याने जीव मुठीत घेऊन आपली शस्त्र टाकून आपली फौज घेऊन परतला. शिवाजी महाराजांच्या अदृश्य